अहिल्यानगर पोलिसांचा थरारक पाठलाग. मुकुंदनगर हल्ल्यातील आरोपी रेल्वेने हैदराबादला आणि एलसीबीने टास्क फोर्सच्या मदतीने धरले. इसको मार डालो म्हणत हल्ला. छत्रपती संभाजीनगरहून रेल्वेने हैदराबादला पलायन. धीरज परदेशी हल्ल्याला मोठं वळण. मारहाण केली, रेल्वे पकडली, थेट हैदराबाद गाठलं. पण पोलिसांनीही पाठलाग सोडला नाही. 24 तासात आरोपी हैदराबादमधून ताब्यात. अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमधील धीरज कचरू सिंग राजपूत उर्फ धीरज परदेशी याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली. आता या प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल 5 जणांना ताब्यात घेतले. 7 ऑगस्ट रोजी दर्गा दायरा परिसरात लाईटच्या कामासाठी गेलेल्या धीरज परदेशीवर लाकडी बल्ल्या आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी इसको मार डालो असं म्हणत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर मुख्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून धक्कादायक माहिती मिळाली. आरोपी अहिल्यानगरमधून छत्रपती संभाजीनगरला गेले आणि तिथून रेल्वेने थेट हैदराबादला पळून गेले होते. पण पोलिसांनीही त्यांचा माग काढत हैदराबाद गाठलं. हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात शोध मोहीम राबवली आणि मुस्तकीन ख्वाजा मियां सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद या तिघांना हैदराबादमधून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी धीरज परदेशी यांना दर्गा दायरा परिसरात लाकडी बल्ली आणि लोखंडी पाईपने मारहाण केल्याची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितले. एवढंच नाही तर आरोपींना हैदराबादला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजा मियां उर्फ अक्रम याकूब सय्यद आणि वसीम रहीम सय्यद या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्यानंतर रेल्वेने हैदराबादला पळ काढणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी थेट हैदराबादपर्यंतचा माग काढला आणि त्यांना तिथूनच पकडून अहिल्यानगरला आणले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे धीरज परदेशी हल्ला प्रकरणाला आता मोठं वळण मिळाले. ताब्यात घेतलेल्या 5ही आरोपींना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.